नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत TET परीक्षा पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे मराठी व्याकरण. मराठी व्याकरणातील संधी व संधीचे प्रकार या टॉपिकच्या संदर्भानं चर्चा करणार आहोत. आतापर्यंत झालेले म्हणजे 2013 ते 2025 या दरम्यान जे पेपर झालेले आहेत, या पेपरमधील संधी या टॉपिकवर आलेले सर्वच्या सर्व प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांवर सविस्तर चर्चा आपण पाहणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेसाठी प्रश्नांचं स्वरूप आणि तुमचा सराव होईल. तत्पूर्वी तुम्ही जर ओएसिस करिअर पॉईंटचं ॲप डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करा, ज्यामध्ये तुम्हाला ओल्ड पेपर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. TETचे पेपर 1 पेपर 2 त्याचबरोबर मॉडेल पेपरसुद्धा तुम्हाला तिथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तुम्ही हे पेपर ऑनलाईन पद्धतीने सोडू शकता, व्ह्यूज करू शकता व विश्लेषणाचे व्हिडिओ देखील पाहू शकता. तर अधिक वेळ न घेता लगेच आपण या टॉपिकच्या संदर्भानं आलेले प्रश्न पाहूयात. प्रश्न आहे, शुद्ध पिपासा या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? TET पेपर 1 2025. आता शुद्ध पिपासा, शुद्ध पिपासा, शुद्ध पिपासा आणि शुद्ध पिपासा जर आपण पाहिलं, इथे आपल्याला त दिसतोय, बरोबर आहे. तर इथं त दिसतोय, याचा अर्थ ही प्रथम व्यंजन संधी आहे. बघा, मग प्रथम व्यंजन संधी म्हणजे काय? तर पहिल्या 5 वर्गातील अनुनासिकांखेरीज कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता पहिल्या व्यंजनाऐवजी त्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येते. मग जोड शब्द काय आपला? क्षुध पिपाशा. पोट शब्द एक क्षुध, बरोबर आहे. मग या धला इथं आला, या धचा काय झालं तर धचा त झाला आणि त प्लस प आणि समोरचा ई झाला पी. मग शुद्ध पिपासा म्हणजे आपलं उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक 1. आता जर या शब्दाचा आपण अर्थ पाहिला तर बघा, क्षुध म्हणजे भूक आणि पिपासा म्हणजे तहान. ओके, मग शुद्ध पिपासा म्हणजे काय? भूक आणि तहान लागलेली जी अवस्था आहे, आपण जेव्हा म्हणतो ना मला लयच तहान भूक लागली, तर ती अवस्था म्हणजे क्षुध पिपासा. पुढे आहे बघा आपला प्रश्न की संधी प्रकारानुसार विसंगत पर्याय कोणता? TET 1 2024. आपल्याला दिले महोदार्य, गंगोघ, दुर्दैव आणि जनेक्य. तर आपलं उत्तर आहे दुर्दैव. कसं? थोडंसं डिटेलमध्ये समजून घेऊयात. ओके बघा, महोदार्य, गंगोघ आणि जनेक्य हे आहेत स्वरसंधी. स्वरसंधीचा उपप्रकार वृद्ध्यादेश. म्हणजे बघा, स्वरसंधीमध्ये काय येतं? सजातीय स्वरसंधी, विजातीय स्वरसंधी, बरोबर आहे. नंतर वृद्ध्यादेश, नंतर यनादेश, नंतर अयादी संधी, त्यातला वृद्ध्यादेश. काय असतो? अ किंवा आ यांच्या पुढे ए किंवा ऐ हे स्वर आल्यास त्या दोहोबद्दल ऐ होतो आणि अ किंवा आ यांच्या पुढे ओ किंवा औ आला तर त्या दोहोबद्दल औ हा स्वर होतो. मग बघा, महा प्लस औदार्य, गंगा प्लस ओघ, जन प्लस ऐक्य, आ प्लस औ, अ प्लस ओ, अ प्लस ऐ, औ औ ऐ, बरोबर. आता मग जे आपलं उत्तर आहे ते काय म्हणलं होते? विसंगत निवडायचं ना. तर दुर्दैव. दुर्दैव का आहे? तर ही आहे विसर्ग संधी. विसर्ग संधी. विसर्ग संधीचा उपप्रकार आहे विसर्ग रकार संधी. मग विसर्ग रकार संधी म्हणजे काय? तर विसर्गाच्या मागे अ किंवा आ खेरीज इतर स्वर व पुढे स्वर किंवा मृदू व्यंजन आले तर विसर्गाचा र होऊन संधी होतो. मग बघा, दुर्दैव, दुहू प्लस दैव. मग आता द च्या अगोदर काय आलं होतं बघा? दू आला होता ना. मग या विसर्गाचा काय झालं? र. म्हणजे द च्या अगोदर आहे ऊ, मग विसर्गाचा काय झाला? र. आणि दुहू प्लस दैव दुर्दैव. पुढे आहे आता, पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? दुष्काळ, दुर्जन, निष्कारण, निष्फळ. तर आपलं उत्तर आहे दुर्जन. का? थोडंसं आपण आता डिटेलमध्ये समजून घेऊयात. बघा, दुर्जन हा विसर्ग रकार संधी आहे. मग आपण आत्ताच पाहिलं तर त्यामध्ये काय होतं? तर विसर्गाचा होतो र,
बरोबर. मग आता दुह प्लस जन दुर्जन. मग आता राहिलेले जे पर्याय आहेत ना की दुष्काळ, निष्कारण आणि निष्फळ, हे सुद्धा विसर्ग संधीच आहे पण प्रकार वेगळा. कोणता? विसर्गाच्या मागे ई किंवा उ असून पुढे क, फ आणि फ हे वर्ण आहेत तर विसर्गाचा श होऊन संधी होतो. काय काय? क, प आणि फ. मग बघा इथे काय आहे? उ आहे, इथं ई आहे, इथं ई आहे, पुढं काय? क, क आणि फ. मग विसर्गाचा काय झाला? या तिन्ही ठिकाणी विसर्गाचा झाला श. मग विसर्गाचा स होऊन संधी झाली. मग शब्द बनले दुह प्लस काळ, निही प्लस कारण, निही प्लस फळ, दुष्काळ, निष्कारण, निष्फळ. पुढे आहे स्वभाव प्लस उक्ती याचा योग्य संधी शब्द कोणता? तर बघा स्वभाव प्लस उक्ती, स्वभाव उक्ती. का? या व मध्ये काय आहे? अ प्लस इथं समोर काय आहे? उ. मग अ प्लस उ बरोबर ओ होतो. येतं लक्षात? म्हणजे इथं काय आहे? विजातीय स्वर एकत्र आले ना, विजातीय अ आणि उ. मग विजातीय स्वरसंधी याला म्हणता येईल. याचं दुसरं नाव आहे गुणादेश. मग आपलं उत्तर झालं स्वभाव प्लस उक्ती, स्वभाओक्ती. अ प्लस उ बरोबर ओ. पुढे आहे आता पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? निष्फळ, निष्कपट, निरीच्छा, निष्कारण. आपलं उत्तर आहे निरीच्छा. का? तर बघा चारही पर्याय विसर्ग संधीचेच आहे पण निरीच्छा जो आहे तो विसर्ग रकार संधीचा आहे. यावेळेस या अगोदर आपण 2 वेळा पाहिले. मग आता बघा निही प्लस इच्छा, मग या विसर्गाचा झाला र, मग विसर्गाचा र होऊन संधी झाला. आणि राहिलेल्या पर्यायात निही प्लस कपट, निही प्लस कारण, निही प्लस फळ. तर विसर्गाच्या अगोदर ई आला आणि पुढे काय आहे? क कपट, का कारण, फ फळ आणि विसर्गाचा श झाला आणि श होऊन संधी झाला. मग तुमच्या लक्षात येत असेल की 5 पैकी आपण प्रश्न पाहिले 5 त्यापैकी 3 वेळा विसर्ग रकार संधी विचारली, 2 वेळा स्वर संधी विचारली. मग जर 5 प्रश्नापैकी 3 वेळा विसर्ग संधी विचारली असेल तर आपल्याला ओल्ड पेपर ॲनलाइज करणं किती महत्त्वाचं आहे हे लक्षात येतंय. बरोबर. मग आपण जर आपलं जे ओएसिस करिअर पॉईंटचं ॲप आहे या ॲपमध्ये गेलात तर 2013 ते 2025 पर्यंत झालेले सर्व 9 पैकी 9 पेपर तुम्हाला सब्जेक्ट वाईज ओल्ड पेपर जॉईन करता येईल. त्याचबरोबर सराव पेपरसुद्धा जॉईन करता येईल. सब्जेक्ट वाईज म्हणजे कसं? तुम्ही स्वतंत्र पेपर क्रमांक 1 मराठीचा जॉईन करू शकता, स्वतंत्र गणिताचा जॉईन करू शकता, परिसर अभ्यास जॉईन करू शकता, इंग्लिश जॉईन करू शकता, बालमानसशास्त्र जॉईन करू शकता. त्याचप्रमाणे पेपर क्रमांक 2चेही स्वतंत्र मराठी, इंग्लिश, बालमानसशास्त्र व सोशल सायन्स जॉईन करू शकता. तसेच मागील 9 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा ॲनलाइज करून आपण सराव पेपरसुद्धा बनवलेले आहेत. आपल्या ओएसिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये तुम्हाला मिळतील. तुम्ही जर ॲप डाउनलोड केलं प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला लिंक मिळून जाईल. पुढील प्रश्न पाहायचा आहे आपल्याला आपला की पररूप संधीचे उदाहरण ओळखा. नुमजे, नदीत, खिडकीत, नाहीसा. पररूप संधी म्हणजे काय समजून घेऊ. कधी कधी मराठीत शब्दाची संधी होताना पहिल्या पदातील शेवटचा स्वर लोप पावतो व दुसरा स्वर तसाच राहतो म्हणजेच परस्वर कायम राहतो. बघा नुमजे, न प्लस उमजे, अ प्लस उ, पहिला स्वर लोप पावला अ आणि दुसरा स्वर कायम राहिला मग तयार झाला नुमजे. म्हणजे उत्तर झालं पर्याय 1. पर्याय 1 आपलं उत्तर झालं. मग आता नदीत, खिडकीत, नाहीसा हे पूर्वरूप संधीचे उदाहरण आहे. बघा खिडकी प्लस आत, नदी प्लस आत, नाही प्लस असा. तर या तीनही पर्यायामध्ये दुसरा स्वर आ हा लोप पावला आणि पहिला ई कायम राहिला. मग नदी, खिडकी प्लस आत, खिडकीत, नदी प्लस आत, नदीत, नाही प्लस असा, नाहीसा. पुढे आहे आता पूर्वरूप संधीचे उदाहरण ओळखा. बघा एकदा पररूप विचारलं, आता पूर्वरूप विचारलं. साजेसा, नुमजे, हातून, एके. तर आपलं उत्तर आहे साजेसा. मग कसं? साजे प्लस असा काय झालं? अचा लोप पावला आणि काय झालं? दुसरा स्वर लोप पावला आणि पहिला कायम राहिला
मग साजेसा. आता राहिलेले 3 आहे पररूप संधी. 1 + 1 न प्लस उमजे हात प्लस ऊन. मग आता तिन्ही ठिकाणी अ लोप पावला आणि ए उ आणि दीर्घ उ कायम राहिला. मग 1 + 1 1 1 न प्लस उमजे नुमजे हात प्लस ऊन हातून. जलावतरण या संधीचा योग्य विग्रह कोणता? आपल्याला लगेच कळतं. इथे आपलं काय दिसतंय आ म्हणजे काय? अ प्लस अ या दोन्ही ऱ्हस्व स्वराचा झाला आ दीर्घ स्वर, म्हणजे ही आहे सजातीय स्वरसंधी किंवा आपण याला दीर्घादेश असं सुद्धा म्हणतो. स्वरसंधीचा पहिला प्रकार जल प्लस अवतरण, जलावतरण. हा ल मधला अ, हा अवतरण मधला अ, म्हणजेच स्वरसंधीतला पहिला प्रकार दीर्घादेश. पुढे आहे आपला प्रश्न की मनू प्लस अंतर. मनू प्लस अंतर बघा इथं न मध्ये काय आहे? न प्लस उ, नचा पाय मोडला प्लस ओके. आता काय होतं? इथे आहे बघा यनादेश, स्वरसंधीचा उपप्रकार यनादेश. म्हणजे स्वरसंधीमध्ये काय असतं? दीर्घादेश, गुणादेश, ऊर्ध्वादेश, यनादेश. मग यनादेशामध्ये काय होतं? जर ऱ्हस्व ई प्लस दीर्घ ई आले तर त्यांच्याऐवजी य येतो. ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ आले तर त्यांच्याऐवजी व येतो. आणि जर रू आला तर रू ऐवजी र येतो. बरोबर. मग आता उ ऐवजी काय येतं? व. आलं लक्षात? मग चला आपण बनवू. हा उ, हे बघा हा न पाय मोडलेला आला उ प्लस ओके झालं. मग आता न जसाच्या तसाच आला खाली, पाय मोडलेला आहे. उ ऐवजी काय झालं? व आलं पण व्यंजन प्लस मग न प्लस व प्लस काय तयार झालं? नुअम. मग मनू प्लस अंतर तयार झालं मन्वंतर. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे आपला की पुढीलपैकी कोणता शब्द विसर्ग संधी नाही असं म्हटलंय? तर निशांत. पर्याय क्रमांक 3. का? कारण निरंतर, निष्कारण आणि निराकार हे तीनही विसर्ग संधी आहेत. उपप्रकार बघा. विसर्ग संधी, विसर्ग रकार संधी, निही प्लस अंतर, निही प्लस आकार. आणि विसर्गाच्या मागे ई किंवा उ, क फ प आले तर निही प्लस कारण, निष्कारण. म्हणजे निरंतर आणि निराकारमध्ये विसर्गाचा र झाला, निष्कारणमध्ये विसर्गाचा श झाला. आणि जे आपलं उत्तर आहे निशांत, निशा प्लस अंत, आ प्लस अ बरोबर आ. म्हणजे इथे स्वरसंधीचा पहिला प्रकार दीर्घादेश तयार झालेला आहे, ज्याला आपण सजातीय स्वरसंधी किंवा दीर्घादेश असं म्हणतो. पुढील प्रश्न आहे आपला दग्गोचर या शब्दाचा योग्य विग्रह ओळखा. दक प्लस गोचर. पर्याय क्रमांक 3. इथे काय आहे? तृतीय व्यंजन संधी, कारण इथे ग दिसला ना. पहिल्या 5 वर्गातील अनुनासिकाखेरीज कोणत्याही व्यंजनापुढे स्वर अथवा मृदू व्यंजन आले तर पहिल्या व्यंजनाऐवजी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येते व पुढील शब्दाची संधी होतो. म्हणजेच हा काय झाला? दक प्लस गोचर, दग्गोचर. बघा क प्लस गो, या क चा काय झाला? ग. आणि मग ग प्लस गो, गो. बरोबर. चला पुढील प्रश्न पाहूयात. आणि संधीमध्ये हा आता 2013चा शेवटचा प्रश्न आपण पाहतो. एकूण 12 प्रश्न मागील 9 वर्षात पेपर 1 व पेपर 2ला आले होते. बघा वाच्य प्लस अर्थ योग्य रीतीने केलेली संधी ओळखा. लगेच कळतंय. वाच्य इथे काय आहे? अ. पुढून काय आला? अ. बरोबर. अ प्लस आ दीर्घ तयार झाला, म्हणजे हा दीर्घादेश आहे. स्वरसंधीचा पहिला प्रकार दीर्घादेश किंवा ज्याला आपण सजातीय स्वरसंधी म्हणतो. 2 सजातीय स्वर एकमेकांसमोर येऊन त्यांच्याच जातीतील दीर्घ स्वर तयार होतो, म्हणून त्याला दीर्घादेश किंवा सजातीय स्वरसंधी असं म्हणतात. मग वाच्य प्लस अर्थ, वाच्यार्थ. पर्याय क्रमांक 1. बघा आपण आपलं ओयासिस करिअर पॉईंटचं ॲप बनवलेलं आहे. जर तुम्ही प्ले स्टोअरला ओयासिस करिअर पॉईंट सर्च केलं
तरी तुम्हाला ॲप डाउनलोड करता येईल किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण ॲपची लिंक दिलेली आहे. ॲपमध्ये आपल्याला 2013 ते 2025पर्यंत सर्व पेपर, सर्व झालेले 9चे 9 ओल्ड पेपर हे सब्जेक्टनुसार टेस्ट सिरीज जॉईन करता येईल. त्याचबरोबर सर्व पेपरसुद्धा उपलब्ध आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा व ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.